नमस्कार मित्रांनो, आज तारीख 28 तारीख गाव गुडसूर येथे. आता आम्ही 10:47 इंडियन कोब्रा हा अतिशय विषारी साप असून तर आता आमचे भाऊ आणि मी आता रेस्क्यू केलेला आहे. मी बी होतो. तरी मित्रांनो, आम्ही आमचे पत्रकार आहेत अमोल भाऊ. आता साप रेस्क्यू केला आम्ही. आता याला जंगलामध्ये सोडणार आहे. तरी खूप भयानक टाइम होता. तर पब्लिक पण आहे. भाऊ दोन गोष्टी बोलतील, जरा सांगा भाऊ सापाबद्दल. सर्वांना नमस्कार. गुडसूर गावातील बौद्धवाड्यातील आपले ज्ञानबा कांबळे यांच्या घरामध्ये एक साप निघाला होता. त्या ठिकाणी थोडंसं बघण्यात आलं होतं, पण नंतर आमचे छोटे बंधू आहेत, जे 3 बंधू आहेत, ते पहिलं मागच्या माझ्या मते 8 वर्ष झालं सर्प मित्र म्हणून काम करतात. त्याच्यात सगळ्यात मोठे बंधू आहेत नितीन कांबळे, आणि त्यानंतर सागर कांबळे, आणि छोटे आहेत आपले निशांत कांबळे. ते हे सगळे सर्प मित्र यांचं बऱ्यापैकी माझ्या मते 10 ते 15 वर्ष झालं यांचं आयुष्य सर्प पकडण्यात. कारण कसं आहे, आमच्या आत्ता मी माझ्या बघण्यामध्ये आहे की काही जण मारण्यासाठी तयार होते, त्या सापाला मारण्यासाठी काट्या घेऊन तयार होते, पण ह्या तिघा भावाचा एकच ओरड होता की त्यांना मारू नका म्हणून. सांगितले की आता जे बघितलं ना सर तुम्ही, आता सगळे बंधू आहे का, आता जे आपल्याकडे एक माणूस आला होता हे मारण्यासाठी तयार होता, पण या तिन्ही बंधूचा एकच म्हणणं होतं की जेणेकरून की त्याला कुणी मारायचं नाही, आम्ही पकडतो त्यांना. आणि आता तुम्ही बघितला मागच्याच टायमाला बघितलेलं की त्याला आपण एका डब्यामध्ये पॅक केलं आणि उद्या चालून हे तिन्ही बंधू किंवा ह्यांच्यापैकी एक जण जाऊन त्यांना जंगलामध्ये सोडणार आहेत. की एक प्राणी जे असतो ना त्याच्या जीवाची काय व्हॅल्यू असते, ह्या 3 बंधूकडून मला पहिली वेळ शिकायला भेटले. आणि मला असं सांगायचं नागरिकांना की आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं आपल्या घरामध्ये खूप सारे आता सर्प वगैरे येण्याची शक्यता आहे. तर जेणेकरून आपल्या परिसरामध्ये विटा वगैरे असं काही झाडं बिडं लावू नका जास्ती करून, जिथे काढून अडचण होईल. आणि सर्प वगैरे काय दिसला तर सर्प मित्राला संपर्क साधा. जय हिंद, जय महाराष्ट्र.